नमस्कार. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण. याचा मला अभिमान वाटतोय. ही लढाई कुठल्याही समाजाविरुद्ध नाही, ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरुद्ध नाही, कुठल्याही राजकीय संघटनेच्या विरुद्ध नाही, तर हे संपूर्ण पुढची वाटचाल आणि जर ओबीसी लढत असेल तर तो आपल्या हक्कासाठी लढावा आणि ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन ओबीसीचे प्रश्न सुटण्यासाठी एकत्र यावेत, असंही आव्हान या निमित्तानं मी ओबीसी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना, संघटनांना आणि पदाधिकाऱ्यांना करतो आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण कमी होण्याला जी कारणं आहेत ती कारणं अनेकांनी अनेक पद्धतीनं मांडलेली आहेत. खरं तर 2011 मध्ये या संदर्भामध्ये देशभर ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा डेटा उपलब्ध झालेला आहे. त्यावेळेस तो डेटा राज्य सरकारकडे उपलब्ध करून देण्यासाठी अनेकांनी विरोध केला. तो केवळ काँग्रेस पक्षातीलच विरोध नव्हता, तर तो विविध पक्षातील लोकांचा सुद्धा विरोध होता. आणि सरकार बदलल्यानंतर भूमिका मात्र बदलली नाही आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका सुद्धा हा डेटा उपलब्ध करून देण्याची राहिलेली नाही. स्पष्टपणे माननीय गृहमंत्र्यांनी त्याला नकार सुद्धा दिलेला आहे. मग आता प्रश्न उरतो की हा डेटा कलेक्ट करायचा असेल, जो इम्पिरियल डेटा लागतो सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे, आम्ही तर मागासवर्गीय आयोगाची घोषणा केलेली आहे. मला वाटतं की त्यानंतर अध्यक्ष म्हणून जस्टिस निरगुळे यांची नियुक्ती पण झालेली आहे आणि सर्व सदस्यांची नियुक्तीची घोषणा पण झालेली आहे. स्वतंत्र माजी निवृत्त एखादा न्यायाधीश किंवा एखादा स्वतंत्र आयोग नेमून हा इम्पिरियल डाटा कलेक्ट करावा का, किंवा आता जे मागासवर्गीय आयोग आहे यांनी तो डेटा कलेक्ट करावा, या संदर्भात चर्चा होईल. ती चर्चा झाली की मग त्याच्या संदर्भातला निर्णय होईल. पण आत्ता तरी मला असं वाटतं की आम्ही माननीय पंतप्रधान महोदयांना काल परवा शिष्टमंडळ गेलं, त्यामध्ये ते विनंती केलेली आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा 3 सदस्यीय बेंचचा निर्णय असल्यामुळे तो देशातील सर्वांनाच देशात लागू झालेला आहे. तो केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेला नाही. यात ओबीसीचा राजकीय आरक्षण पूर्णतः रद्द झालेलं नाही, तर 50% आत SC ST ची लोकसंख्यानुसार वगळून जे उरेल ते आरक्षण ओबीसीला मिळेल. हा उदाहरणादाखल सांगायचं झालं तर 50% SC आणि STचं आरक्षण लोकसंख्येनुसार 40% होत असेल तर ते 10% आरक्षण हे ओबीसीचं असेल. एखाद्या जिल्ह्यामध्ये हे 45% असेल तर 5% आरक्षण ओबीसीचं असेल. त्या लोकसंख्येनुसार घटनेने ते आरक्षण बांधील केलेलं आहे, ते बाइंडिंग आहे, ते कमी करता येत नाही. मग उरतो प्रश्न हा की इम्पेरियल डेटा जरी दिला तरी पण 50%च्या मर्यादा असणार आहेत. आणि म्हणून हे शेवट मराठा समाजाच्या संदर्भात जो निर्णय झाला 5 बेंचनी दिला, त्यालाही आधार तोच दिला, आताही आधार तोच घेतला गेलेला आहे. मग 50%च्या वर मर्यादा वाढवली तर हा प्रश्न सगळ्यांचा सुटेल, हा सुद्धा सोपा मार्ग आहे. आणि ते वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे राज्य किंवा केंद्र हे करू शकत नाही. त्याला पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये घटना दुरुस्ती हाच पर्याय आहे. आणि तो जर पर्याय निवडला
आणि आरक्षणाची मर्यादा वाढवली तर हे सर्व प्रश्न सुटू शकतील असं मला वाटतं आणि ते खरं आहे. म्हणून एकूणच महाराष्ट्राची स्थिती पाहिली, महाराष्ट्रातील एकूण ओबीसीची संख्या पाहिली तर ते हक्काचं मिळत नाही लोकसंख्येप्रमाणे. म्हणून मी जरी मंत्री असलो तरी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माझी विनंती असणार आहे आणि मागणीही असणार आहे की ओबीसीची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झाली तरच ओबीसीचे प्रश्न सुटू शकतात आणि लोकसंख्या कळू शकते, वाटा देता येईल. हा केवळ राजकीय आत्ताच्या आरक्षणाच्या संदर्भातला विषय आहे. त्यामध्ये नोकरी आणि शैक्षणिक हा विषय त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या घेतलेल्या निर्णयामध्ये समावेश नाही. फक्त पॉलिटिकल जे रिझर्वेशन आहे त्यावरच आत्ताचा निर्णय आहे. म्हणून आज आम्ही या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या सगळ्या अनेक नेत्यांची बैठक या ठिकाणी चर्चा झाली, पार पडली आणि पुढची दिशा ठरवण्याचं काम 26 आणि 27ला लोणावळ्यामध्ये 2 दिवसीय शिबिरामध्ये होईल आणि तो शिबिर पार पाडल्यानंतर दिशा ठरवू. काय प्रश्न विचारायचे असतील तर मला सर्व पक्षाच्या लोकांना विनंती करायची आहे. आम्ही तिथे नेता म्हणून जात नाही तर एक कार्यकर्ता म्हणून आम्ही तो शिबिर आम्ही जाणार आहोत. मी मंत्री म्हणून नाही तर मी कार्यकर्ता म्हणून त्या शिबिरामध्ये जाणार आहे. सर्वांनाच दालनं खुली आहेत. इथे पक्षीय च्या वर जाऊन हा त्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे ते होऊ शकतात. चर्चा झाली. आता सगळ्याच गोष्टी पूर्णतः बाहेर सांगता येत नाही. मला वाटतं की त्यांनी सांगितलं असेल ते आमच्यासोबत या चढावल्या याच्यामध्ये आहेत. भाजप राज्य सरकारला जबाबदार धरते आरक्षण ओबीसीचे जर आपल्याला झालं त्याला नाही. म्हणून मला तेवढंच सांगायचं आहे की हे पक्ष हा राजकीय फायदा उठवण्यासाठी ह्या विषयाचा कोणीही प्रयत्न करू नये. ही लढाई केवळ पक्षीय असता कामा नये. निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या अखत्यारीत आत्ता काही शिल्लक नाही. राज्य जबाबदार कसा? राजकीय विषय जर निघालाच तर नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 वर्ष पुढे का ढकलल्या? काय कारण होतं? कोविड तर नव्हताच, पण ओबीसीचा टक्का वाढत होता आणि तो उद्या चॅलेंज होईल म्हणून 2 वर्ष पुढे ढकललं आहे. त्यावेळेस जर हा प्रश्न सुटला असता, राज्यात आणि केंद्रात एकच पक्षाची सरकार होती तर मात्र ओबीसीचं आरक्षणावर आज हा प्रश्न उभा झाला तो झाला नसता. मी सांगितलंय की ती जर आमच्या या पुढच्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आमची मागणी मी आता विशद केलेलीच आहे की 2 दिवसाच्या शिबिरामध्ये त्यावर धोरण ठरेलच. पण ही सर्वांची आत्ताच्या चर्चेमध्ये एकच सूर होता की ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी आणि ती जाहीर करावी. ज्यांना त्यांना आपापला अधिकार हक्क मागण्याचा आहे तो त्यांनी मागवावा. कोणीही कुणाच्या आडवं येऊ नये. चर्चा झाली म्हणून मला सांगितलं गेलं ओबीसी नेता म्हणून मी विचारल्यानंतर. नाही, मला अशोकराव चव्हाणांशी चर्चा झाली, ते पण त्यामध्ये होते. अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं ओबीसीची चर्चा झाली, मराठा समाजाची चर्चा झाली आणि इतर विषयाची चर्चा झाली. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली ही पत्रकार परिषद होती. मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण असो, या दोन्ही गोष्टी जर राज्याची राज्याची जी आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवली तरच शक्य होणार आहे. आणि त्याकरता राज्य किंवा केंद्र सरकार काही करू शकत नाही, तर लोकसभेमध्ये घटना दुरुस्ती करावी लागेल आणि ती संमत व्हावी लागेल असं विजय वडेट्टीवार म्हणाले.